मुंबईतल्या विकास कामांसाठी 300 वर्ष जुन्या झाडाचा बळी गेलाय। सांताक्रूज एसवी रोडवर गेल्या शेकडो वर्षांपासून उभं असलेलं गोरखचिंच जातीचं झाड तोडण्यात आलेलं आहे। जागतिक स्तरावर प्राचीन वृक्षांच्या यादीत असलेल्या या वर्ल्ड ट्रीला जगवणं ही प्रशासनाची जबाबदारी होती। रस्त्याच्या मधोमध जरी हे झाड होतं तरी ते वाचवता आलं असतं असा पर्यावरण प्रेमींचा दावा आहे। आज हा सिमेंटचा भाग इथं दिसतोय, तो सिमेंट इथं खड्डा बुजवण्यासाठी टाकलेला नाहीये, तर या ठिकाणी एक प्राचीन असं झाड होतं। ते झाड नुकतंच प्रशासनाच्या वतीनं तोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे अवशेष जमिनीत टाकण्यासाठी हे सिमेंट टाकण्यात आलं। इथं गोरखचिंच म्हणजे बाओबाबा प्रजातीचा एक अति प्राचीन असा वृक्ष होता। खरोखर ते झाड तोडणं आवश्यक होतं का, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। महाराज, जे गेली 50 वर्षांहून अधिक इथं फुलांचा व्यवसाय करतायत, तुम्ही गेली अनेक वर्ष हे झाड बघताय, गेली अनेक दशकं तुम्ही इथे आहात, काय तुमच्या भावना आहेत? हे झाड अखेरीस आज तोडलंय, आता रोड पण लांब झाले, मेट्रोची पण लाईन येते, माणसाचा किती सुविधा देते, तो पण माणसाला कमीच पडते। हां, आता इकडे रोडमध्ये बघा रिक्षा किती ट्रॅफिक जाम होते। हां, केवढे मोठे रोड लांब करा, पण ते माणसाला कमीच पडणार आहे। हां, औषधी झाड होतं, त्याच्या प्रत्येक घटकाचा वापर हा औषधोपयोगासाठी सुद्धा केला जायचा। त्यामुळे अशा प्रकारचं जर प्राचीन आणि दुर्मिळ झाड तोडलं जात असेल, ज्याला आफ्रिकेत वर्ल्ड ट्री या नावानं म्हणून सुद्धा संबोधलं जातं, तर कुठेतरी प्रशासनानं विचार करण्याची गरज आहे की विकास कामांसाठी अशी प्राचीन आणि दुर्मिळ झाडं जर तोडावी लागत असतील तर खरोखर हा विकास भावी पिढीवर काय परिणाम करेल याचा सुद्धा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे। कॅमेरामन अजित कदमसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। आणि याच मुद्द्यावरती माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील निषेध नोंदवलाय, पाहूया। मी सांगितलेलं आहे त्यावेळी आम्ही झाड वाचवलेलं, हे झाड तोडण्याची गरज नव्हती। ज्या मिनिटाला आमचं सरकार येईल, जे कोणी अधिकार याच्यात असतील त्यांना जेलमध्ये टाकू आम्ही। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे आणि आशिष शेलारांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलं, आपण पाहूया। अरे, त्यांच्या काळात किती झाडं तोडली त्याचा हिशोब पहिला दिला पाहिजे त्यांनी, आणि त्यांची सत्ता येणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामध्ये फिरणं। यांना काही गोष्टींची आठवण करून द्यायला लागेल, कारण अजूनही त्यांचं वय स्मृतिभ्रंश झाल्याचं नसेल की त्यांच्याच नेतृत्वाखालच्या मुंबई महानगरपालिकेने 1.5 वर्षामध्ये 26,000 झाडं तोडायला परवानगी दिली। त्या 26,000 झाडं तोडण्याच्या पापाचे साक्षीदार नाही, मुखियाच आदित्यजी तुम्ही आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।